काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं वामदेवाच्या अंगाच्या भस्माचा स्पर्श झाल्याने त्या ब्रह्मराक्षसाला 25 जन्मापूर्वीच आठवायला लागलं. तो ज्ञानी झाला. 25 जन्मापूर्वी तो दुर्जय होता, कसा वागला, त्याच्यानंतर त्याला किती वर्ष नरकात जावं लागलं, नंतर काय जन्म झाला, आणि पुढे तो सांगतोय, वामदेवाला सांगतोय. आमचे सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्रिविक्रमाला सांगतायत आणि सिद्ध नामधारकाला सांगतोय की दुसरा जन्म, पहिला जन्म दुर्जय राजा, दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म, जीवहिंसी, जीवाची हिंसा करणारा जो जन्म आहे तो व्याघ्र जन्म. दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म, जीवहिंसी, दुसरा जन्म व्याघ्र जन्म, जीवहिंसा करणं. अजगर जन्म तृतीयेसी, तिसरा जन्म जो झाला माझा तो अजगर. चौथा जन्म जो झाला माझा तो मी झालो लांडगा. पाचवा जन्म झाला आपला तो म्हणजे ग्रामसुकर. सहावा जन्म झाला माझा तो सरदार. बघा, त्या ब्रह्मराक्षसाला नुसत्या भस्माच्या स्पर्शाने त्याला 25 जन्म आठवतायत. पहिला जन्म, दुसरा जन्म, तिसरा जन्म. पहिला जन्म दुर्जय राजा, यौवन राजा. दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म परियेसी, अजगर जन्म तृतीयेसी. चौथा जन्म लांडगा. पाचवा जन्म आपणासी ग्राम सुकर परियेसी. सहावा जन्म कैसी सरडा होऊन जन्मलो. सहाव्या जन्मामध्ये सरडा झालो. सातव्या जन्मामध्ये श्वान कुत्रा झालो. सातवा जन्म झालो श्वान. आठवा जंबूक झालो. नववा जन्म रोही हरण. 10वा जन्म आपला सस्याचा झाला. 10वा जन्म ससा झालो. अहो 11वा जन्म माझा माकडाचा झाला. हो, दुर्जय अतिशय जे जे आठवतंय ते कळकळीने वामदेवाला सांगतोय. अहो 11वा जन्म माकड झालो. 12वा जन्म माझा घारीचा झाला. हो, घार झालो. 12व्या जन्मामध्ये घार झालो. घार झाल्यानंतर माझा जन्म 13वा तो मी मुंगूस झालो. वायस झालो चतुर्दशो. जांबुवंत झालो. परत 15वा जन्म झाला. 16वा जन्म झालो मी रान कुक्कुट झालो. जन्म झालो परियेसा. 16व्यात मी रान कुक्कुट झालो. अहो अशा प्रकारचे माझे जन्म झालेत हो वामदेवा, आणि तुमचं दर्शन झालंय.
जन्मांतरीचं माझं पाप गेलंय, 25 जन्मापूर्वीचं माझं पाप गेलंय. 16वा जन्म रानकुक्कुट, 17वा जन्म मी गाढव झालो. 17वा जन्म गाढवाचा झाला, 18वा जन्म मांजरीचा झाला. 19व्या जन्मी मी मंडूक झालो, कासव झालो. 21व्या जन्मात मत्स्य झालो. 19ला मी मंडूक झालो, कासव झालो आणि 21व्या जन्माला मी मत्स्य झालो. 20वा जन्म कासवाचा होता, 21व्या जन्मामध्ये मत्स्य झालो. उल्कू झालो, कितवा जन्म? 23वा. पण 22व्या जन्मामध्ये मी उंदीर झालो. 22वा जन्म थोर झालो, तस्कर उंदीर, चोरी करणारा उंदीर. दिवांद झालो मी बधीर. 23व्यामध्ये 22व्यामध्ये दिवांद झालो, बधीर झालो 23व्यात आणि उल्कू जन्म झालो. 24वा झालो मी कुंजर. आणि हा आता जो जन्म आहे हा माझा 25वा जन्म आहे. आणि या 25व्या जन्मामध्ये मी ब्रह्म राक्षस झालो. वामदेवाला खाण्याकरता खरा हा ब्रह्म राक्षस गेला होता. त्याच्या अंगाचा स्पर्श होताच त्याला गत जन्म आठवायला लागले. त्यात त्यांनी 25 जन्म आठवले आणि 25व्या जन्मामध्ये आता मी झालोय तो ब्रह्म राक्षस, क्षुधाक्रांत, अतिशय उपाशी किंवा भूक लागलेला आणि भुकेने व्याकुळ झालेने मी अनेक दिवसापासून कष्टलो, निरहारी अरण्यवासी. मी ब्रह्म राक्षस असून निरहारी अरण्यामध्ये राहिलो. आणि स्वामी वामदेवाला तो ब्रह्म राक्षस सांगतोय, स्वामी मी 25व्या जन्मामध्ये ब्रह्म राक्षस म्हणून जन्माला आलो, निराहारी झालो. आणि काय तुम्हाला बघितलं, मनामध्ये इच्छा निर्माण झाली की अरे वा, बऱ्याच दिवसांनी भक्ष्य मिळालंय. आणि मी धावून आलो. तुम्हा देखता अंतःकरणी, तुम्हाला बघितल्यानंतर मनामध्ये वासना झाली भक्षीन म्हणून, इच्छा झाली आता भक्षण करीन म्हणून. या लागी आलो धावूनी, म्हणून मी पळत आलो. पापरूपी आहे मी. जोपर्यंत तुमचा स्पर्श झाला नव्हता तोपर्यंतची मी हकीकत सांगतोय म्हणे. मी पापरूपी. माझ्या मनामध्ये एकच इच्छा, कारण भुकेला होतो, तुम्हाला बघितलं होतं आणि आता धावत जाऊन तुमचं भक्षण करावं, हे एकच माझ्या मनामध्ये होतं. क्षुधाक्रांत हर्निश, मी नेहमी भुकेने व्याकुळ होतो. पापरूपी आहे मी. अनेक पाप केली. बर, अनेक पापांचं वर्णन त्यांनी काल आपण बघितलं, अतिशय सुंदर केलंय. त्यानंतर आज आपण त्यांनी घेतलेले नंतरचे 23-24 जन्म बघितले आहेत. मी पापी होतो,
पण तुम्हाला बघून धावत आलो का, तर मला तुम्हाला खायचं होतं, मला भूक लागली होती. पण तुझा अंगस्पर्श होता, पण अहो काय करणार, तुम्हाला खायला म्हणून आलो, पण तुमच्या अंगाचा स्पर्श झाला आणि मला हे सगळे जन्म आठवले. माझ्या 1000 जन्माचं पाप गेलं. आता मला दिसतंय, मी तुम्हाला 25 जन्म सांगितले, पण मला माझ्या 1000 जन्माची दुष्कृत्य दिसतायत नुसत्या तुमच्या अंगस्पर्शाने. 1000 जन्म दिसतायत. माते आता जन्म पुरे. आता बघा गुरुवर्य, तुमच्या अंगस्पर्शाने जे काही झालंय, माझी अनेक पाप नाहीशी झाली, तर आता सद्गुरु गुरुवर्य माते आता जन्म पुरे. नको आता जन्म, खरंच नको. आता जन्म पुरे. तुझा अनुग्रह मी तरे. तुमचा अनुग्रह झाल्याने मी तरुण जाईन. ह्या घोर अशा संसारामध्ये, घोर अंधकारी संसारामध्ये जो मी आहे, तो तुमच्या अनुग्रहाने तरुण जाईल. आता माझ्या ज्या यातना आहेत ना, त्या पलीकडे करा. यातना कडे करी. माते आता जन्म पुरे. तुझ्या अनुग्रहे मी तरे. घोरांधार संसार आता यातना कडे करी. तू तारक विश्वासी. आता हा ब्रह्मराक्षस ज्ञानवंत झालेला आहे, ज्ञानी झालेला आहे. त्याला कळलंय की वामदेव हा श्रेष्ठ तापसी आहे, योगी आहे. अहो त्याच्या स्पर्शाने एवढं घडलं तर तो मला या यातनेतनं बाहेर काढेल, हे त्याला कळलंय. म्हणून तो काय म्हणतोय, तू तारक विश्वासी. तू या विश्वाचा तारणहार आहेस. म्हणून मज भेटलासी. आणि म्हणून तू तारणहार आहेस, म्हणून तू निर्भयतेने इथे आलास आणि मला भेटलास. बस तू मला भेटलास तर तुझ्या दर्शनाचा महिमाच असा आहे की तुझी दर्शन महिमा कैसी. स्पर्श होता ज्ञान झाले. अहो तुम्ही अनुग्रह दिल्यावर किंवा तुम्ही कृपा आशीर्वाद दिल्यानंतर तर मला जन्म तर राहणारच नाही, मोक्ष मिळेल, घोर अंधकारातनं बाहेर येईल. हे सगळं ठीक आहे, पण बघा ना, तुम्ही विश्वाचे तारक आहात. तुम्ही आलात तर तुमच्या दर्शनाने आणि तुमच्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झालं. मी ज्ञानी झालो. एवढं सामर्थ्य तुमच्या दर्शनामध्ये आहे. अहो या भूमीवर अनेक मनुष्य असतील. हा ब्रह्मराक्षस ज्ञानी झाल्यामुळे वामदेवाची कशा कशा प्रकारे स्तुती करतोय ती बघा. भूमी वरी मनुष्य असती तैसा रूप दिससी यती. मनुष्याचं रूप दिसतं तसं तुमच्या यती, तुम्ही तुमचं दिसतंय. पण नुसतं हे मनुष्याचं रूप नाही दिसत आहे. मग परी तुझा महिमा ख्याती. तुझा महिमा प्रचंड आहे, वर्णन करणं अशक्य आहे. मी महापापी दुराचारी. महापापी दुराचारी आपण असे वनांतरी
महापापी दुराचारी वनामध्ये आहे, तुझ्या अंगस्पर्शा मात्री, नुसत्या तुझ्या अंगाचा मला स्पर्श झाला आणि ज्ञान झाले अखिल जन्माच्या. हो, नुसत्या तुझ्या अंगाचा स्पर्श झाल्याने मला अनेक जन्मांचं ज्ञान झालं. तू दिसाला नुसता मनुष्य दिसतोस, यती दिसतोस, पण तू स्वामी आहे त्रिभुवनाचा. कैसा महिमा तुझ्या अंगी, तुमच्या अंगाला असं काय आहे. आता ब्रह्मराक्षस म्हणतोय की बा तुमच्या अंगाचा स्पर्शाने मी एवढा ज्ञानी झालो, जन्म जन्मांतरीच मला आठवायला लागलं. तर तुमच्या अंगात असं काय आहे. कैसा महिमा तुझ्या अंगी, तुझ्या अंगामध्ये काय महिमा आहे. अरे नक्कीच ईश्वर होणार आहेस तू, या जगामधला तू ईश्वर आहेस. आणि तो वामदेवाला पुढे जाऊन म्हणतोय, आणि तू कशा करता आलाय, तर माझा उद्धार करण्याकरता आलाय. कैसा महिमा तुझ्या अंगी, ईश्वर होशील की जगी, आम्हा उद्धारावया लागी, आलासी स्वामी वामदेवा. म्हणून तू आलेला आहे. म्हणजे तू इथे येण्याचं कारण तर आमचा उद्धार करण्याकरता तू आलाय. हे सगळं आता इतका वेळ राक्षस, ब्रह्मराक्षस बोलत होता. त्याने आपले 25 जन्म सांगितले. नंतर त्यांनी वामदेवाची स्तुती केली, त्याच्या अंगाची स्तुती केली, ज्ञानाची स्तुती केली. तो परमात्मा आहे, हे सगळं 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 त्यांनी वामदेवाची स्तुती केली. ऐसे म्हणता ब्रह्मराक्षस, ब्रह्मराक्षसाचं ते सगळं ऐकलं. वामदेव त्याला आनंदाने म्हणतोय, अरे माझ्या अंगाचं काही नाही रे. ऐसे म्हणता राक्षसाशी, वामदेव सांगे संतोषी, भस्म महिमा आहे ऐसी. बघा, मी सुरुवातीपासून किंवा मागच्या माझ्या अनेक विवेचनातनं मी जे सांगत आलो आहे की मंत्रामध्ये सामर्थ्य, भस्मामध्ये सामर्थ्य, हे माझ्या सद्गुरूंनीही सांगितलंय. नरसिंह सरस्वती सुद्धा सांगतात गुरुचरित्रामध्ये, ते कुठेही म्हणत नाही माझ्यामुळे मी केलं, असं काही नाही. इथे वामदेव तेच सांगतोय. हा ज्ञानवंत आहे, तापसी आहे, योगी आहे, पण तरी तो म्हणतोय भस्म महिमा आहे ऐसी. भस्माचा महिमाच आहे रे. माझ्या अंगीचे परियेसा, माझ्या अंगाला जे भस्म लावलंय ना, त्या भस्माचा हा महिमा आहे. तुझी माझी स्तुती करतोयस, मला जे बोलतोयस, पण हे सगळं माझ्या अंगाला लागलेल्या भस्माचा प्रताप आहे. सर्वांग माझे भस्मांकित, माझं सगळं अंग, सगळ्या अंगाला भस्म लागलंय. तुझे अंगा लागले क्वचित. बघा, वामदेव त्याला आता विस्तृत करून काय सांगतायत. वामदेव म्हणतात, अरे हा भस्माचा महिमा आहे, तुझी काय माझी स्तुती विधी करतो आहेस. अरे बाबा, हा भस्माचा महिमाच असा आहे, माझ्या सगळ्या अंगाला भस्म लागलंय. कुठेही भस्म लागलं नाही असं नाही, माझ्या सगळ्या अंगाला भस्म लागलंय. आणि त्यातलं थोडंसं, सर्वांग माझे भस्मांकित, माझं सगळं अंग भस्माचं आहे. तुझे अंगा लागले क्वचित, आणि तुला त्यातलं थोडंसं लागलं, त्याने झाले तुझे चेतो. आणि ते जे थोडंसं
माझ्या सर्व अंगाला जे भस्म आहे त्यातलं जे थोडंसं तुझ्या अंगाला लागलं त्याने तुला ज्ञान प्रकाश 100 जन्मांतराचा झालाय. हा भस्माचा महिमा आहे. अरे ब्रह्मादिकांना सुद्धा कळला नाहीये. आणि म्हणूनच आद्य गुरु कर्पूर गौर भगवान शिव ते आपल्या सर्व अंगावर भस्म भूषणार्थ फिरवतात. भस्म महिमा अपरंपार परिब्रह्मादिका अगोचर याची कारणे कर्पूर गौर. आणि याच करता भस्माचं हे महत्व आहे. भस्म एवढं श्रेष्ठ आहे. भस्मामध्ये ही किमया आहे. म्हणूनच भगवान शिव भूषण म्हणून सर्व अंगाला भस्म लावतात. ईश्वरे वंदिल्या वस्तूशी. अरे ज्याला ईश्वराने ज्याला आपलंस केलंय त्याचं वर्णन काय करावं. तोच शंकर व्योमकेशी, तोच शिव, तोच आद्य गुरु भोलानाथ शंकर व्योमकेशी. जाणे भस्म महिमा. तो एकटाच या भस्माचं महिमा या भस्माचं महत्व जाणतो. तो एकटाच. ईश्वरे वंदिल्या वस्तूची वर्णिता अशक्य आम्हासी. वामदेव स्वतः सांगतायत की त्याचं वर्णन करणं हे मला सुद्धा अशक्य आहे. आणि तोच फक्त भगवान शिव व्योमकेशी हा या भस्माचं महत्व जाणतो. मला अशक्य सांगणं. मला भस्माचं महत्व सांगणं अशक्य आहे. तो शिव तोच काय ते भस्माचं महत्व सांगेल. जरी तू पुससी आम्हासी. आता वामदेव म्हणतायत की जर तू मला विचारलंस, खरं तर भस्माचं महत्व शिव हे एकटेच जाणतात. पण तू जर मला विचारलंस तर मी तुला दृष्टांत सांगेन जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आम्ही देखिले दृष्टीशी. मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलंय अपार महिमा भस्माचा. तू जर मला हे बघ भस्म महिमाविषयी सर्वात जर कोणी जाणकार असेल तर तो भगवान शिव आहे. मुळात पहिली गोष्ट लक्षात ठेव, तुला हे सतजन्मीचं ज्ञान झालंय हे माझ्यामुळे नाही रे. तू माझ्या अंगाला स्पर्श केलास, माझ्या सर्व अंगाला भस्म लागलेला आहे, त्यातलं किंचित भस्म तुझ्या अंगाला लागलं, त्यामुळे तुला हे सगळं आठवलं. असा हा भस्माचा महिमा आहे. हा भस्माचा महिमा ब्रह्मादिकांना सुद्धा कळला नाही. हा शिवाला माहिती आहे. म्हणून भोलेनाथ शिव महादेव हे सर्वांगाला अलंकार म्हणून भस्म लावतात, भूषण. कारण या भस्माचं महत्व फक्त भगवान शिवांना माहिती आहे. आता तू मला जर विचारलंस तर मी तुला या भस्माचं महत्व सांगतो. ते ऐक, जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आता वामदेवानी स्वतःनी भस्माचं महत्व काय बघितलंय, असं त्या भस्मामध्ये काय बघितलंय, त्यांना कुठला दृष्टांत दिसलाय की जे त्या ब्रह्म राक्षसाला
सांगण्याकरता उद्युक्त झाले आहेत. ब्रह्मराक्षसांनी त्यांची केलेली स्तुती ऐकून त्यांनी स्वतः गुरु, मी अनेक वेळा सांगितलं, गुरु कुठलंही श्रेय स्वतःकडे घेत नाही. वामदेवानी सुद्धा ब्रह्मराक्षसाला जे ज्ञान प्राप्त झालं, जे त्यांनी 25 जन्म सांगितले, ते श्रेय वामदेव स्वतःकडे घेत नाही. ते म्हणतात आम्ही तापसी, आम्ही योगी, त्रिभुवनात फक्त हिंडतो. तुला जे ज्ञान प्राप्त झालंय ते सर्व ज्ञान त्या भस्मामुळे मिळालेलं आहे. आणि हेच नृसिंह सरस्वतींनी त्रिविक्रम भारतीला सांगितलं की तो जो पतित आहे, जो पतित ज्ञानवंत झाला, जो पतित चतुर्वेदी ब्राह्मण झाला, अध्यापक झाला, त्या ब्राह्मणाचा पराभव केला, तो त्याच्या अंगाला लागलेल्या भस्मामुळे, कारण तदनंतर त्याला स्नान घालण्यात आलं, त्याचं सगळं भस्म धुतलं गेलं, तर तो पुन्हा पूर्ववत झाला. म्हणजे हे सगळं भस्मामुळे होतं. इथे नृसिंह सरस्वती सुद्धा भस्माचं महत्व सांगतायत त्रिविक्रमाला. आणि त्रिविक्रमाला सांगत असताना जो वामदेवाचा दृष्टांत दिला, तो वामदेव सुद्धा त्या ब्रह्म राक्षसाला भस्माचं महत्व सांगतोय. आणि तो वामदेव अतिउच्च पातळीपर्यंत जाऊन बोललाय की या भस्माबद्दल फक्त भगवान शिवांना माहिती आहे, म्हणून ते त्यांच्या सर्वांगाला भस्म लावतात. पण तरीही तू जर मला विचारत असशील, जरी तू पुसशी आम्हासी सांगेन दृष्टांत परियेसी, आम्ही देखिले दृष्टीशी अपार महिमा भस्माचा. हे बघ, तू मला आता विचारलंयस, मी तुला हे एवढं सगळं सांगितलं, पण तू म्हणतोयस माझ्यामुळे, तर माझ्यामुळे नाही, तर या भस्माचा महिमा जर तू मला विचारत असशील आणि तुला ऐकायचं असेल, तर मी तुला असा एक दृष्टांत सांगतो, जे मी माझ्या दृष्टीने बघितलंय. त्या भस्माचं महिमान काय आहे हे मी तुला सांगतो. मग वामदेवानी असा कुठला दृष्टांत, असं कुठली घटना भस्माविषयी ब्रह्मराक्षसाला सांगितली ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.